कापसाच्या उभ्या पिकात म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशकाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. कापसामध्ये गवती तण येतात, त्यासाठी कोणती तणनाशक वापरायची? काही रुंद पानाची तण असतात, गोल पानाची तण असतात, त्यासाठी कोणती वापरायची तणनाशक वापरायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कापसामध्ये जर गवती तणाचं प्रमाण जास्त असेल आणि रुंद पानाची तणं, पसरट पानाची तणं, गोल पानाची तणं जर कमी असतील तर आपल्याला फक्त जी औषधामध्ये गवती तण निर्मूलनाचे सक्रिय घटक आहेत ती जर मारली तर आपला खर्च कमी होत असतो. तर यामध्ये दोन प्रकारचे सक्रिय घटक आहेत, रसायनं आहेत आणि या दोन सक्रिय घटकापासून वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या व्यापारी नावानं बनवलेली जी तणनाशकं आहेत त्याची माहिती आपण घेऊ. पहिला जो सक्रिय घटक आहे, पहिलं रसायन जे आहे ते आहे फेनॉक्झाप्रॉप पी इथाइल 9.30% EC. या सक्रिय घटकापासून बायर कंपनीचं मार्केटमध्ये व्हीप सुपर हे तणनाशक आहे, विलोवूडचं विल सुपर आहे, इंडोसेल क्रॉप सायन्सचं क्विक सुपर आणि अंबर क्रॉप सायन्स या कंपनीचं फेनोक्झा हे तणनाशक आहे. या तणनाशकामुळं जी वार्षिक तणं आहेत, गवती तणं, जी वार्षिक गवती तणं आहेत त्याचं बंदोबस्त होतो. हे जे तणनाशक आहे ते कापसाला तर शिफारस आहेच, परंतु कापसाबरोबरच सोयाबीन, भात, उडीद, कांदा, भुईमूग या पिकासाठी पण ते चालतं. आणि हे तणनाशक सलेक्टिव्ह म्हणजे निवडक आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे तण पीक उगवल्यानंतर मारायचे तणनाशक आहे. आणि साधारणतः एकरी 300 मिली हे तणनाशक लागतं आणि ते 150 ते 200 लिटर पाण्यामधून फवारायचं असतं. दुसरा जो सक्रिय घटक आहे तो आहे क्विझॅलोफॉप इथाइल 5% EC. या सक्रिय घटकापासून धानुका कंपनीचं टर्गा सुपर आहे, इन्सेक्टसाइड इंडिया लिमिटेडचं हाकामा आहे, भारत सर्टिज म्हणजे पूर्वीची भारत इन्सेक्टसाइड कंपनी जी आहे तिचं बिल्डर हे तणनाशक मार्केटमध्ये आहे. जी पसरट पानाची पिकं आहेत कापसासारखी त्यातील गवती तणं मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि फक्त वार्षिक तणाचा यामुळं बिमोड होतो. आणि हे तणनाशक पण निवडक म्हणजे सलेक्टिव्ह आणि आंतरप्रवाही आहे. हे जे दोन्ही सक्रिय घटक आहेत हे दोन्हीही सक्रिय घटक हे निवडक असल्यामुळं कापसावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आणि हे तणनाशक पण जे क्विझॅलोफॉप इथाइल 5% हे कॉटनबरोबरच सोयाबीन, भुईमूग, उडीद, कांदा, मूग इत्यादी पिकामध्ये सुद्धा फवारता येतं. कापसामध्ये जर गोल पानाच्या तणांचं प्रमाण जास्त असेल तर त्यासाठी कोणती तणनाशक वापरायची? तर त्याच्यामध्ये एक तणनाशक आहे जे सक्रिय घटक जो मी सांगतो त्यामध्ये पायरेथिओबॅक सोडियम 10% EC. या सक्रिय घटकापासून गोदरेज कंपनीचं हिटवीड मार्केटमध्ये आहे. नंतर UPLचं फोर्टेम आहे, आदामाचं वीड गो आहे, बायोस्टॅटचं नानचक्कू आहे, धानुका कंपनीचं डोझो आहे आणि पारिजात कंपनीचं अराडो आहे. ही व्यापारी नावं आहेत वेगवेगळ्या कंपन्याची तणनाशकाची. आणि हे तणनाशक पण तण आणि कापूस उगवल्यानंतर मारायचे तणनाशक आहे आणि हे पण निवडक तणनाशक आहे. यामुळं कापसावर कुठला विपरीत परिणाम होत नाही. आता जर कापसामध्ये आपल्याकडे गोल किंवा पसरट पानाची तणं आहेत आणि गवती तणं पण आहेत, मग अशा वेळी काय करायचं? तर आपल्याला जी पूर्वीची जी तणनाशकं जर वेगवेगळी मारली तर आपला खर्च वाढतो. त्यामुळे आता काही कंपन्यांनी काय केलेलं की 2 सक्रिय घटकांचं मिश्रण एकत्र केलेलं आहे, ज्यामुळं की ही पसरट पानाची तणं पण मरतील आणि गवती तणं पण मरतील. तर तो जो सक्रिय घटक आहे तो सक्रिय घटक आहे पायरेथिओबॅक सोडियम 6% आणि त्यामध्ये क्विझॅलोफॉप इथाइल 4% MEC. असे हे 2 सक्रिय घटकापासून वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या व्यापारी नावानं ही तणनाशकं आणलेली आहेत. आणि एक सुरुवातीलाच मी सांगतो की हे जे सक्रिय घटक आहेत त्यापासून जे कंपन्या वेगवेगळ्या व्यापारी नावांनी जी तणनाशकं मार्केटमध्ये आणतात त्यामध्ये नावाचा फक्त फरक आहे. सगळ्या त्याच्यामध्ये सक्रिय घटक तो सारखाच असतो.
त्यामुळे कुठलं जरी तणनाशक घेतलं त्या व्यापारी नावाचं तरी त्या सक्रिय घटकाच्या तर ते त्या कापसावर आपल्याला चालवू शकतं. त्यामुळं औषधामध्ये कुठलाच फरक नाही, फक्त नावामध्ये फरक आहे. तर त्यामध्ये गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स, नंतर धानुका कंपनीचं डोझो मॅक्स, बायरचं घासा आणि इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं मास्टर ट्रोक, त्याचबरोबर भारत सर्टिसचं विडाऊट सुपर ही तणनाशकं मार्केटमध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवातीला पाहिलं होतं की पायरोथिओबॅक सोडियम 10% यापासून हिटवीड, विडगो, फोर्टेम अशी तणनाशकं बनवलेली आहेत आणि तेच पायरोथिओबॅक 10%च्या ऐवजी इथं 6% आहे आणि त्याच्यामध्ये क्विझोलोफॉप इथाईल 4% यामध्ये आहे आणि पूर्वी आपण पाहिलं होतं की ते क्विझोलोफॉप इथाईल 5%चं सक्रिय घटक पाहिला होता आणि त्यामध्ये सुपर, हकामा, बिल्डर ही तणनाशकं होती. तर ह्या दोन्हीचं मिश्रण हे ज्याच्यामध्ये आहे आणि यामुळे काय होतं की ही गवती तणं आणि गोल पानाची, पसरळ पानाची तणं आहेत ते कंट्रोल केलं जातं आणि हे पण तणनाशक जे आहे ते सिलेक्टिव्ह आहे आणि तण उगवल्यानंतर कापूस उगवल्यानंतर मारायचे तण आहे. कापसावर याचा कुठलाही विपरीत परिणाम होत आहे. गोल पानाची आणि गवती तणं जाण्यासाठी आणखी दुसरं एक सक्रिय घटक आहे, तो म्हणजे आहे ग्लुफोसिनेट अमोनियम 15% HL आणि ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% HL. म्हणजे याच्यामध्ये सक्रिय घटक सारखाच आहे, फक्त त्याचं प्रमाण वेगवेगळं थोडं आहे. आणि ग्लुफोसिनेट अमोनियम 15% HL हे जे आहे ते BSF कंपनीचं बास्ता नावानं, व्यापारी नावानं मार्केटमध्ये तणनाशक आहे आणि हे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे अनिवडक तण आहे. म्हणजे कुठलाही हिरवा भाग असेल वनस्पतीचा, कोणता तण असो अगर पीक असो, त्याचा ते त्याला मारतं आणि हे स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे आणि ही तणनाशक पण तुम्हाला पीक उगवल्यानंतर मारायचं असतं आणि यामुळं जे वार्षिक आणि बहुवार्षिक जी गवती तणं आहेत याचा यामुळं नाश होतो. आणि ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% HL जे आहे ते UPL कंपनीचं स्वीप पॉवर आणि स्व्याल कंपनीचं फेरिओ ही 2 औषधं मार्केटमध्ये आहेत. नावामध्ये फरक आहे, जर वेगळा फरक असला तरी त्याच्यामधलं जे औषध आहे म्हणजे सक्रिय घटक आहे तो ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% हाच आहे आणि हे पण तण उगवल्यानंतर आणि कापूस उगवल्यानंतर मारायचं तणनाशक आहे, स्पर्शजन्य तणनाशक आहे हे आणि हे पण नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे अनिवडक तणनाशक आहे. आता मी जी तुम्हाला वेगवेगळी तणनाशकं म्हणजे सक्रिय घटकाची नावं सांगितली, त्यापासून वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या व्यापारी नावाने मार्केटमधले जी औषधं आणले आहेत त्यापैकी आपण कोणतंही सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये प्रचार प्रसिद्धी करण्याचा कुठलाही भाग नाही. कापसामध्ये उभ्या पिकात कोणती तणनाशकं मारावीत याच्या तणनाशकाची माहिती व्हावी म्हणून ही आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक तणनाशकाविषयी म्हणजे प्रत्येक सक्रिय घटकाविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत.